आणि हा भाऊला आहे. यांनी हा खून कसा केला असेल याबद्दल आणखीन जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलवर ॲक्टिव्ह राहा आणि पुढील सर्व माहिती आमच्या चॅनलवर तुम्हाला मिळत राहील. मी बोलले होते ना, मी बोलले होते बघा, तो बाहुला नाही हा चेटकोप आहे. ह्याने खून केलाय बघा. माझं तुम्ही ऐकत नव्हतं. मी सांगितलं होतं हा बाहुला नसतो, तो चेटकोप आहे, तो राक्षस असतो. ते बघा तो बाहुला नाही. मी बघितलं होतं त्याला, केलं होतं, बोलत होतं त्याने खून केला. हे सगळं खोटं आहे. हे अजिबात खरं नाहीये. कसं आहे, हे न्यूजवाले त्यांच्या रेटिंगसाठी हे अशा बातम्या पसरवतात, दुसरं काही नाही. हो ना, नाहीतर काय असं काहीतरी खोटं असेल, असं काही झालंच नसेल. उगाच काहीतरी ते न्यूजवाले काहीतरी करत बसतात. तुम्ही घाबरू नका. तुम्ही आधी शांत व्हा तुम्ही. असं आहे, मी ऐका मी तुम्हाला खरंच सांगतोय ताई, हे न्यूजवाले त्यांना जेव्हा मसालेदार काही खबर मिळत नाही ना, तेव्हा या अशा बातम्या तयार करतात. तुम्ही कशाला घाबरताय? घाबरू नका. मी एक काम करतो, माझ्या ओळखीतला एक PS आहे, त्यांना फोन करतो आणि खरी बातमी काय मी विचारतो त्यांना. ठीक आहे शक्ती, तू एक काम कर, तू यांना आत घेऊन जा. घाबरलाय त्या. काही नाही, असं काही नाही. तो चेटकोप आहे. बाहेर बाहेर चल तू. तुम्हाला खरंच वाटतं खरंच चेटकोबाने खून केला असेल? चेटकोबा येतो, रागाच्या भरात मुर्दे पाडायला मागे पुढे बघणार नाही. चेटकोबा ना, कधी कधी एवढा राग येतो ना मला, जरा कंट्रोल नाही करता ना रागावर. ऐका ना, काही करून तो बाहुला आपल्या घरात पाहिजे. काहीही करून त्या इन्स्पेक्टरला फोन करा लगेचच. हा बोला निखारगे साहेब. काय गडबड काय? बाहुल्याने खून केला अशी बातमी का पसरते मीडियात? हो साहेब, काय सांगू, आम्हालाही विश्वास बसेना. अहो, एक जण माझ्याकडे धावत आला आणि सांगायला लागला की भावल्याने खून केला करून. आता तुम्हीच सांगा, एक निर्जीव भावला कसा काय कोणाचा खून करू शकतो? सध्या कुठे बाहुला? का हो, तुम्ही काय एवढी चौकशी करताय? कारण तो बाहुला माझा आहे. काय? आणि त्या बाहुल्याला काहीही होता कामा नाही, समजलं? तुमचा भावला आहे, मग तो जंगलामध्ये कसा काय आला? आणि त्यानेच खून केलाय का तुमचा काय हात आहे त्याच्यामध्ये? आमचा काही एक संबंध नाहीये. बाहुल्याने खून केलेला नाहीये आणि मी पण काही खून केलेला नाहीये, समजलं तुम्हाला? ए इन्स्पेक्टर, अभि काही खून वगैरे केलेलं नाहीये. जास्त चौकशा करू नकोस तू, कळलं ना? मॅडम, एवढं चिडताय कशाला? मी फक्त एवढंच विचारलं की तुमचा भावला जंगलामध्ये कसं काय? तुला काय करायचंय? घेऊन गेलो जंगलात जेवायला त्याला. तू जास्त शहाणपणा करू नकोस, कळलं तुला? नाहीतर ऐका इन्स्पेक्टर, तुमचा मिठाईचा बॉक्स तुमच्या टेबलावर असेल उद्या सकाळीच, पण तो बाहुला मला माझ्या बंगल्यावर हवाय आज रात्रीच. अहो पण साहेब, मीडियाचं काय? मीडियाचं काय करायचं काय नाही करायचं, या केसला कुठे वळवायचं ते तुमचं तुम्ही बघा. तो बाहुला मला आजच्या आज माझ्या बंगल्यावर हवाय म्हणजे हवाय, आलं का ध्यानात? निखारगे साहेब, तुम्ही मिठाईचा बॉक्स देताय म्हणल्यावर तुमचा हुकूम पाळलाच पाहिजे. हे बघा, आता लगेच येतो मी बंगल्यावर. हा, काही कळलं का? बाहुल्याबद्दल काही कळलं का? बाहुल्याबद्दल नाही, काही नाही, काहीही झालेलं नाही.
मी जे आज सांगितलं ना तेच झालं. काही नाही, एका माणसाने कंप्लेंट केली पोलीस स्टेशन मध्ये की बाहुल्याने खून केला. बाहुला कसा काय खून करू शकतो? हा, मी आत्ताच बोललो इन्स्पेक्टर साहेबांशी. मी तुम्हाला सांगितलं ना, हे मीडियावाले ब्रेकिंग न्यूज करायला काही ना काही उगाच त्यांचं रेटिंग वाढवायला चुकीच्या बातम्या पसरवतात. दुसरं काही नाही. तुम्ही अजिबात घाबरू नका, टेन्शन घेऊ नका, काही झालेलं नाहीये. आणि हो, इन्स्पेक्टर साहेब म्हणालेत की ते बाहुल्याला घेऊन इथे घरी येत आहेत आपल्या. हा, नको काळजी करूस. मला एक कळत नाहीये, बाहुला बंगल्यातून बाहेर गेलाच कसा? हो ना, हा खरा प्रश्नच आहे ना. कसा काय गेला असेल तो घराबाहेर? हा तर विचारच नाही केला. अरे हा, प्लीज असं तर नाही ना की आपल्या घरात चोर आला होता? चोरी करण्याच्या निमित्ताने त्याने अबुरावला बाहेर नेलं असेल का? अरे बापरे, हा तर विचारच नाही केला. पण चोर येऊ शकतो ना आपल्या घरामध्ये चोरी करायला? शक्यता आहे. आणि तुम्हाला तर माहितीच आहे ना, हल्ली चोरीचं प्रमाण या शहरात खूप वाढलंय. हा, असू शकतं. हा भद्रा, तू एक काम कर, तू लगेच सिक्युरिटीला फोन कर आणि सिक्युरिटी वाढव जरा. हो, सिक्युरिटी एजन्सी सोबत बोलते मी. पण एक गोष्ट तर मला खरंच चांगली वाटली की आपला अबुराव सुखरूप आहे आणि तो येतोय आपल्या घरी. हा, पण ऐका ना, अम्मा ठीक आहेत आता? त्या झोपल्यात ना? अम्मा झोपल्या शांतपणे त्यांच्या बेडरूम मध्ये. बरं आहे मग, बरं आहे. हे या तुमचा भावला. हो, अबुराव. थँक्यू इन्स्पेक्टर, खूप खूप आभारी आहे. भद्रा, हो, थँक्यू सो मच. अगदी सुखरूप अबुरावला तुम्ही आमच्याकडे सुपूर्द केलं. थँक्यू सो मच. अहो त्यात काय, आम्ही जनतेचे रक्षक आहोत. त्यात आता भावल्याचीही भर झाली. भद्रा मॅम. हो, घे ना.